नमस्कार, कशा आहात आपण? आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत, ज्यामुळे आपल्याला भरपूर पैशांची बचत करता येईल आणि तासाभराचं काम काही मिनिटातच होईल। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर इथे आपली पहिली टिप आहे, बऱ्याच वेळा परकरचा किंवा पॅन्टचा नाडा जो आहे तो आतमध्ये गेला की आपल्याला याला घालायला वेळ जातो। काटेपिन तर आपण वापरतो याला घालण्यासाठी, एकतर काटेपिनने वेळ लागतो किंवा कधी कधी मध्येच जर काटेपिन उघडल्या गेली तर ते अजूनच आपलं काम वाढवतं। आणि इथे काटेपिन पेक्षा खूपच बेस्ट ऑप्शन आहे पेन। पेनाचा वापर करून आपल्या पॅन्टचा किंवा परकरचा नाडा खूपच लवकर जातो। इथे फक्त आपल्याला झाकण काढायचं आहे आणि झाकणामध्ये अशा प्रकारे नाडा थोडाच घालून ठेवायचा, दाबायचं आणि त्यानंतर याला अशा प्रकारे घालायचं। बघू शकता लांबी याची जास्त असल्यामुळे अगदी सहज यामध्ये जातो आणि खूप लवकर आपलं हे काम होतं। काटेपिनने नक्कीच तुम्हाला कधीतरी त्रास झालाच असेल की आतमध्येच ती उघडल्या जाते किंवा जे आपण त्याला अडकवलेलं असतं तेच निघून जातं, त्यामुळे आतमध्येच नाडा फसला की परत हे आपलं काम वाढतं। पण बघू शकता पेनाने हे काम खूप सोपं झालेलं आहे। ऑप्शन म्हणून तुम्ही याला नक्की वापरू शकता। मी तर नेहमीच या पद्धतीने नाडा घालते। तुम्हाला काटेपिन किंवा पेन यापैकी कोणती जास्त वस्तू नाडा घालायला सोपी वाटते ती मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि चला तर यानंतरची आपली टिप कोणती आहे ते बघूयात। तर इथे बघा, आता जिरे आपण भाजीसाठी प्रत्येक भाजीला पदार्थाला वापरत असतो, पण जिरे वापरण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का? ज्यामुळे जिऱ्याचा अजूनच छान सुगंध येतो, त्यासोबतच भाजी देखील चविष्ट लागते। आता जिरे वापरण्या अगोदर अजून एक काम करायचं, याला निवडून घ्यायचं, कारण की बऱ्याच वेळा आपण पाहतो भाज्या स्वच्छ आपण धुवून घेतल्या तरी कुठेतरी बारीक खडा लागतो, तर तो भाजीमध्ये खडा नसतो। आजकाल भेसळयुक्त जिरे किंवा यामध्ये वजन वाढावं म्हणून खडे मिसळले जातात याच्याच कलरचे, तर त्यामुळे देखील हा प्रॉब्लेम होतो। त्यामुळे याला निवडून स्वच्छ करून मसाला डब्यात भरा। त्यासोबतच प्रत्येक वेळी भाजीला टाकण्या अगोदर अशा प्रकारे हातावर थोडं चोळून टाकायचं, म्हणजे भाजीची चव वाढते, त्यासोबतच त्याचा सुगंध खूपच छान येतो। एकदा नक्की ट्राय करा। एकदाच तुम्ही चोळून बरणीमध्ये बंद झाकणाच्या भरून ठेवू शकता, पण त्यामुळे देखील वास थोडा कमी होतो। पण प्रत्येक वेळी भाजीमध्ये टाकताना थोडं चोळून टाका, म्हणजे अजूनच जास्त फायदा होईल। यानंतरची आपली टिप आहे कडधान्य जास्त दिवस टिकून ठेवण्यासाठी। आता बघा, मटकी, वटाणे किंवा हरभरा, बऱ्याच अशा डाळी देखील खूप लवकर खराब होतात। जास्त जिथे ऊन येत नाही, दमट कुमट वातावरण असतं, तिथे ह्या पदार्थांना खूप लवकर कीड लागते, जाळी पडते आणि ते खराब होतात। तर यांना जास्त दिवस टिकून साठवून ठेवायचं असेल तेही कोणत्या केमिकल शिवाय, तर इथे वापरा हळद। ही खूपच जुनी पद्धत आहे, फक्त हळद थोडीशी आपल्याला टाकायची आहे। हे धान्य किंवा कडधान्य किती आहे त्यानुसार हळदीचं प्रमाण घ्या आणि थोडीशी हळद टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। हळदीची कोटिंग यावरती झाली पाहिजे, जेणेकरून खूपच छान याचं प्रोटेक्शन होतं आणि यामध्ये किडे किंवा जाळी पडत नाही आणि आपले धान्य खराब होत नाहीत। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। यानंतरची आपली टिप आहे कुकरसाठी। आजकाल किती महागडं कुकर घेतलं तरी त्याच्या शिट्टीतून पाणी निघतं आणि गॅसवरती ते पाणी पडतं, कुकर घाण होतं, आपलं कामच वाढतं। याला घासायला आपला डबल वेळ जातो। तर हे काम सोपं करण्यासाठी आणि डाळ लवकर शिजावी आणि पौष्टिक व्हावी यासाठी एक खास टिप। इथे डाळ आपण पाणी जेव्हा टाकतो आणि कुकर लावतो त्या अगोदर थोडंसं मीठ आणि यामध्ये हळद नक्की टाका, यामुळे आपली ही डाळ लवकर शिजते आणि त्यासोबतच खूप छान पौष्टिक देखील होते, चवीला देखील चांगली लागते। आता बघा, कुकरच्या शिट्टीतून जर पाणी निघत असेल शिट्टी झाल्यानंतर आणि तुमचं काम वाढत असेल, कुकर घाण होत असेल, तर एक छोटीशी ट्रिक आहे। आपल्याला इथे वापरायचा आहे टिश्यू पेपर। तुमच्याकडे जर टिश्यू पेपर नसेल तर तुम्ही एक चौकोनी असा कपडा घ्या, थोडा जाडसर, आणि त्याला मधोमध असं थोडं छोटंसं छिद्र पाडा। शिट्टीच्या आतमध्ये तो कपडा येऊ नये याची काळजी घ्या। शिट्टी आपली व्यवस्थित न अडखळता लागली पाहिजे। त्यानंतर खाली कपडा किंवा टिश्यू पेपर असा आला की शिट्टी झाली, यामधून पाणी जरी आलं तरी बघू शकता हे पाणी आपलं कुकर घाण होऊ देत नाही, पूर्ण हे पाणी टिश्यू पेपर किंवा कपडा शोषून घेतो। यामुळे आपले जे कुकरचं घासायचं काम आहे किंवा गॅस शेगडी खराब होणार होती ते देखील काम वाचतं। नक्की ट्राय करा। पूर्ण शिट्टीची हवा निघाली की आपण हा कपडा आणि कुकर वेगळे करू शकतो। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतरची आपली टिप आहे, आता बघा, आपण काजू बदाम तर व्यवस्थित स्टोअर करून ठेवतो फ्रीजमध्ये, पण जे पिस्ता असतात त्याला कसं स्टोअर करून ठेवायचं हा आपल्याला प्रश्न पडतो, कारण की ते जेव्हा आपण खरेदी करून आणतो अशा प्रकारे कवर त्यावरती असतं। आता बरेच जण याचं कवर आणलं की लगेचच काढून वेगळं करून ठेवतात, पण यामुळे आपले जे पिस्ता असतात ते मऊ होतात आणि ओलसरपणा त्यामध्ये येतो आणि चव देखील वेगळी जाते, त्यासोबतच ते लवकर खराब होतात। त्यामुळे कधीही पिस्ता याच्या कवर मधून काढायचा नाही। खाण्याच्या अगोदर फक्त याला कवर मधून काढून
वापरायचं खायला किंवा जसं तुम्हाला काही याचा पदार्थ बनवायचा असेल त्यासाठी। या अगोदर काढून भरपूर दिवसासाठी असं ठेवायचं नाही। तुम्ही याला झिपलॉक अशा प्रकारच्या बॅगमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवू शकता, यामुळे हे भरपूर दिवस टिकून राहतात। फ्रीजमध्ये देखील ठेवायची गरज पडत नाही। ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे गरम तव्यासाठी। आता बघा, गरम तव्यावरती मी टाकत आहे तांदूळ आणि हे कशासाठी टाकायचे चला बघूयात। गरम तव्यावरती तुम्ही थोडीशी वाळू देखील टाकून हे काम करू शकता। मी इथे थोडेसे तांदूळ टाकून याला गरम करून घेत आहे। अगदी जास्त नाही, थोडंसं गरम करायचं आहे आणि हे तांदूळ तुम्ही याच कामासाठी ठेवा। आणि जर वाळू वापरत असाल तर वाळू देखील थोडीशी तुम्ही यासाठी एकत्र एका ठिकाणी ठेवू शकता। आता याला छान असं गरम करून घेतलं की इथे आपल्याला लागणार आहे जुनी ज्वेलरी पर्स, जी की आपल्या घरामध्ये इकडे तिकडे अशाच भरपूर पडून असतात। तुम्ही वेगळी एखादी कापडी पिशवी देखील घेऊ शकता, पण ही कशी आकाराने छोटी आणि दिसायलाही चांगली असते। चेन देखील लागलेली असते, त्यामधून तांदूळ किंवा वाळू यायचं बाहेर काही कामच नाही। तर बघू शकता मी यामध्ये असे तांदूळ गरम टाकलेले आहेत। त्यानंतर आता बघा, बऱ्याच वेळा लहान मुलांच्या कानात दुखतं किंवा मोठ्यांच्या देखील, किंवा कुठे हातपाय मुरगळला असेल, गुडघा दुखत असेल तर त्यासाठी आपल्याला शेक देण्यासाठी ही पिशवी खूप कामी येते। यामुळे खूप छान आराम मिळतो आणि बऱ्याच वेळ हे छान गरम राहतं। जेवढं सहन होतं तेवढं तुम्ही याला असं वापरू शकता। लहान मुलांचं पोट जरी दुखत असेल तर तुम्ही याचा छान शेक देऊ शकता। परत परत हे तांदूळ किंवा वाळू आपल्याला वापरता येईल। खूपच परिणामकारक आहे, याचा मऊ भाग खूप छान आरामदायक वाटतो। त्यासोबतच खूप युजफुल ट्रिक आहे। इमर्जन्सीच्या वेळी तुम्हाला ही ट्रिक नक्कीच खूप कामी येईल। यानंतरची आपली टिप आहे लसूण सोलण्यासाठी। दररोजचं आपलं लसूण सोलण्याचं काम खूपच अवघड आणि किचकट वाटतं। त्यासोबतच वेळ खाऊ देखील असतं, कारण की छोटे छोटे लसणाच्या कळ्या सोलायच्या म्हणलं की वेळ जातो, नखामधून आग होते, त्रास होतो, असाही प्रॉब्लेम तुम्हाला जाणवतच असेल। तर यापासून आजपासून सुटका मिळणार आहे, कारण की लसूण सोलण्याचं काम आपलं खूपच लवकर होईल। यामुळे नखांची आग होणार नाही आणि लवकरात लवकर आपलं हे काम होईल। आता बघा, नखाने सोलायचं म्हणलं की जो लसूण असतो त्याच्या समोरचा भाग खूप असा जाड असतो, तो काढायला गेलं की हा त्रास होतो। तो काढण्यासाठी मी इथे वापरते पेनाचं झाकण। आपल्या घरामध्ये इकडे तिकडे पेनाचे झाकण नक्कीच पडून असतात। पेनाच्या झाकणाने हा समोरचा भाग असा काढायचा, म्हणजे आपोआप त्याचा मागचा पाचोळा निघून जातो। यामध्ये आपल्याला जास्त वेळही जात नाही, त्यासोबतच आपल्या बोटांना देखील त्रास होत नाही, आग पडत नाही। ज्यांचे लांब नख असतात त्यांना तर खूपच जास्त त्रास होतो लसूण सोलण्यासाठी, तर त्यांच्यासाठी देखील ही ट्रिक खूप कामी येणार आहे। थोडाफार तर चला, दररोज आपण 2-3 कळ्या लसणाच्या सोलू शकतो, पण एकदाच भरपूर जर सोलून ठेवायचा असेल किंवा काही मोठा कार्यक्रम असेल तर त्यासाठी तुम्हाला ही ट्रिक खूप कामी येईल। आजच ट्राय करा आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका। असेच नवनवीन मी व्हिडिओज घेऊन येत राहते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला माझा व्हिडिओ मिळेल। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।